धनंजय गारुंडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। तर आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत। पंढरपूर शहर अक्षरशः फुलून गेलंय। मुखदर्शन आणि नामदेवांच्या पायरीच्या दर्शनासाठी वारकरी तब्बल 25 तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत थांबल्याचं पाहायला मिळतंय। जय जयकार होतो आहे। श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे। कल्पना केल्याप्रमाणे हे दाम्पत्य आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पोहोचणारे वारकरी वेगळे आणि आषाढी एकादशीचं मुहूर्त साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक दिवसासाठी येणारे पंढरपूरला हे भाविक वेगळे। आपण माझ्या पाठीमागे बघतो की पश्चिम द्वारच्या समोर झालेली गर्दी आहे। खरं तर वन वे ट्रॅफिक करण्यात आलेली आहे, कारण यापूर्वी याच रस्त्यावरती खरं तर दुतर्फा गर्दी असायची, कारण उजव्या बाजूनं लोक पुढे जात असलेले आपल्याला पाहायला मिळायचे आणि डाव्या बाजूनं बाहेर येत असताना पाहायला मिळायचे। पण आता यावर्षी आपण बघतो की पश्चिमी द्वारपासून फक्त जाणारे भाविक आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि ही सगळी मंडळी आल्यानंतर आधी चंद्रभागेचं स्नान करतात आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतरच मला सांगा कुठं आहात तुम्ही? जळगाव साहेब, आम्ही विजय तपेराम कापसे। आम्ही काल सकाळी 7:30ला निघालो होतो साहेब। हो दर्शन दर्शन म्हणजे मुख दर्शन झालं आणि बारी दर्शन मध्ये 2 दिवस लागत होते, त्यामुळे आम्हाला जायचं आहे। झालं बारी दर्शन, याचं झालं दर्शन, मुख दर्शन झालं। नामदेव पायरी आणि कसाचं दर्शन झालेलं। रेल्वेत खूप गर्दी झालेली आहे खूप, आणि व्यवस्था यावर्षी व्यवस्था चांगली झालेली आहे। घाटावर जे आहे शिस्तबद्धता एकदम व्यवस्थित केली तुम्ही। तुमच्यापैकी कुणी रांगेमध्ये लागून दर्शन घेतलंय? अगोदर घेतलं माऊली, आता नाही, आता खूप गर्दी आहे। आता दर्शन वेळ लागतो विचारलं? 2 दिवस लागायले, 2 दिवस लागायले, 2 तास। मग आता नुसतं जाऊन स्नान केलं? स्नान केलं आणि मुख दर्शन घेऊन आलो। आम्ही पायवारीने चालत आलो। किती दिवस झाले? 20 दिवस झाले। ब्रह्ममुहूर्तावर आंघोळी झाल्या, स्नान झाले आणि एकादशीचे छान दर्शन झाले। राम राम माऊली, राम राम। आल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये प्रत्येक जण स्नान करतं आणि स्नान केल्यानंतर या विठ्ठल मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरच आषाढी एकादशी पूर्ण झाल्याची अनुभूती या वारकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। कॅमेरामन आहे पादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। तर दरम्यान कृष्ण मंदिरापासून विठ्ठल मंदिराकडे जाणारी वाहतूक ही सध्या एकेरी करण्यात आली। वनवे वाहतूक केल्यामुळे मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ येणाऱ्या भाविकांना फक्त येण्यासाठीचाच रस्ता ठेवलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा, याची अनुभूती आम्हाला पंढरपूरमध्ये येते आहे। तेच पंढरपूर जे पंढरपूर अर्थाने अगदी फुलून गेलाय। खरं तर मागचे 20-22 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काही पालख्या पंढरपूरसाठी निघतात आणि पंढरपूरला येताना शेकडो किलोमीटरचं अंतर चालून मजल दरमजल करत जे वारकरी येतात ते या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला पोहोचतात। आणि आषाढी एकादशीला पोहोचल्यानंतर तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघताय की कशा प्रकारची गर्दी, ही गर्दी कृष्ण मंदिराजवळची आहे। खरं तर यावेळी ज्या कृष्ण मंदिराच्या समोरून उजव्या बाजूनं येणारे लोक आणि डाव्या बाजूनं जाणारे लोक अशी व्यवस्था करण्यात यायची दरवर्षी, मात्र यावर्षी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते, जिथं बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि एकेरी वाहतूक करण्यात आली आहे। म्हणजे आता मंदिरासमोरून दर्शन करून येणारी जी मंडळी आहे ती फक्त या रस्त्याने येऊ शकते मंदिराच्या समोरून, आणि जाणारी जी मंडळी आहे ती माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघताय की हा फ्लो अगदी रात्रीपासून सुरू झालेला आहे। सकाळी आलेले लोक आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचतात। पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेला जातात आणि चंद्रभागेहून परत येताना नामदेव पायरीचं दर्शन करतात, कुणी मुख दर्शन करतात। आणि जे लोक रांगेमध्ये लागलेत ते लोक तर 20, 25, 30 तासापेक्षाही जास्त काळ या दर्शनासाठी लागतोय। आपण बघतोय की यावेळी देहू आळंदीहून ज्यावेळेस आषाढी वारीसाठी हे वारकरी निघाले होते, खरं तर पहिले 3-4 दिवस प्रचंड पाऊस रस्त्यामध्ये होता, वारीच्या वाटेवर होता, पण त्यापुढे जशी जशी वारी सरकत होती तसे तसे गर्दी वाढत होती आणि आपण आता बघतोय की गर्दीचा उच्चांक मोडला गेला। मी सध्या ही जी गर्दी तुम्हाला दाखवतोय ही गर्दी कृष्ण मंदिराच्या समोरची गर्दी आहे। आणखी एक टप्पा बाकी आहे जिथे मंदिराला जायला रस्ता आहे, पण यावेळी जी काही पोलिसांनी व्यवस्था केली आहे, विशेषतः एकेरी वाहतूक सुरू करून त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय। कारण एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिराच्या समोर गर्दी व्हायची आणि जाणारे आणि येणारे लोक आता वेगळे केल्यामुळे कृष्ण मंदिरापासून ही जी गर्दी आहे ती डायव्हर्ट करण्यात आली आहे आणि ज्याचा मोठा फायदा होताना आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो।
कॅमेरामन आयोग कागदीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. यानंतर आषाढी वारी संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात.